मिरजेत अंमली पदार्थ तस्करीवर महात्मा गांधी चौक पोलिसांची चौथी धडक कारवाई. 2 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून 3 अल्पवयीन ताब्यात. मिरज शहरात गांजा विक्री वाढल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत 2 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त केला असून यामध्ये मिरजेतील 3 अल्पवयीन यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. 1 महिन्याच्या मागे महात्मा गांधी पोलिसांनी 2 वेळा गांजावर कारवाई केली तर 2 दिवसाच्या मागे तिसरी कारवाई केली होती. अंमली पदार्थ तस्करीवर महात्मा गांधी पोलिसांनी धडक कारवाई सुरू ठेवली असून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर महात्मा गांधी चौक पोलीस ॲक्शन मोडवर दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आदेश दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की 2 इसम हे नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गांजा विक्री करण्यासाठी मिरज येथील रॉकेल डेपो झोपडपट्टीजवळील बंद असलेल्या रेल्वे पोलीस लाईनजवळ येणार आहेत. त्यानुसार सापळा रचून यामध्ये आलेल्या 3 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 67,510 रुपये किमतीचा 2 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, अभिजित धनगर, सुरेश पाटील, अभिजित पाटील, नाना चंदन शिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, बसवराज कुंदगोळ, अमोल तोडकर, राजेंद्र हार्गे, निवास माने आणि सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी सहभाग घेतला.